अगे गरम आहे की अर्धवट आहेस काय घंटा दिलाय तरी बी ते भाऊण्याला धरून ओढा लागले. आता भामट्याला तू भाऊण्याला धरलीस पहिला. गिफ्ट असं एका सबस्क्रायबर ताईनं आपल्याला हे गिफ्ट पाठवल्या. तर भावानो आणि माझ्या बहिणीनो आपल्याकडे आलेलं आहे गिफ्ट. त्याचं अनबॉक्सिंग आपणच करणार आहे 0 मिनिटात. तर गुड मॉर्निंग भावानो आणि माझ्या बहिणीनो. मी परवाच पाणीवाल्या शिवा दिल्यावर बऱ्याच जणांना राग आलता. तर सकाळचे 7 वाजल्यात झोपलेलो पूर्ण झोपत होतो. आणि हे बघा मला गरमागरम हाक मारला. बरं म्हटलं काय झाले म्हणून गडबड उठलो तर पाणी आले. काय बोलायचं आता. विषय पाणी यायचा नाही, विषय वेळच आहे. वेळ ही नाहीच त्याला. झोप नाही माणसाची काय नाही. सकाळी सोडतोय दुपारी सोडतोय केव्हा संध्याकाळी केव्हा रात्री केव्हा पाट्याचा 6ला केव्हा 7ला. आता काय करायचं आता सुबी. तर हे सगळं हे जे करत आवरत की नाही मला पाणी भरायचं आहे. जाऊन आता नाश्त्याला काहीतरी आणायचं आहे. आता लोटझाड सगळं काढले, मम्मीच्या हातरून काढल्या, माझं बी काढून घेतले, हे काय मागाशी जोडले. आता हिचं आवरता मला जायचं आहे नाश्ता आणायला. नाश्त्याला काय तर पाऊस चालू झालेला आहे. यात मी शिव्या दिल्या म्हणताना परवा काही जणांनी राग आला. मी शिव्या दिल्या नाही, मी शिव्या तोंडातून निघल्या माझ्या अक्षरशः निघल्या. कारण एक तर सकाळी माणसाच्या हातात काहीतरी कामं असतात. आता एवढं सगळं पसार पडला आहे, हे सगळं लावून ठेवायचं मला. ते 4 भांडे तेवढी धुवायची आहेत. पण माणसाची एकतर झोप मोड झालेली असते, दुसरी गोष्ट काहीतरी कामं असतात हातात. आणि त्यातच जर पाणी आलं तर माणसाला काय करायचं. विषय कसा आहे माहिती आहे काय, कामं करायला काय वाटत नाही, पण कामं अचानक जी लागतात की नाही त्याच्यामुळे डोसकं फुटते. मला मी म्हणलं आज जायचं होतं कोल्हापूरला. सकाळी 9ला मी जाणार होतो कोल्हापूरला. उठल्या मुलाच 9-8ला उठायचं, आवरायचं, सगळं जायचं. कशाच जातोय सांगा. तर जायला मिळालं तर शकतो आता कुठं घंटा कुठं जायला मिळत काय नाही. सगळं बोंबाच्या बाराकाट्या झालेल्या आहेत. कामाचं नियोजन निष्कटलं आहे माझं. आता हे जर काल कळालं असतं मला कोल्हापूर म्हणजे सकाळी पाणी येणार आहे तर मग पहिलाच कॅन्सल केलं असतं सगळं. आता ते प्लॅन करून ठेवला आहे मी. आता अचानक पाणी आल्यामुळं सगळं कॅन्सल. काय करायचं तुम्हीच सांगा आता. का वरडायचं नाही, का बोलायचं नाही. कसं असते माणसानं काहीतरी नियोजन करून ठेवलेलं असते, काहीतरी हे असं केलेलं असतं. पण अचानक जर असं काहीतरी झालं तर मग कुठं काय करायचं, काय पळायचं, कुठं काहीच कळत नाही. बहुतेक देवानं 5वीला पोचलेच आमच्या सगळं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात. पण असू दे, या सगळ्यांना लढत करतच आपल्याला आयुष्य जगत एक दिवस यातून बाहेर पडायचा. परवा निघाल्या तोंडातून शिवाय चुकून चालायचं तेवढं. असं आहे माहिती आहे काय, प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काय तर अडचणी आहेत, काय ना काय तर प्रॉब्लेम्स आहेत आणि सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. मग मी तुम्हाला सांगतो भावानो आणि माझ्या वहिनीनो, या अडचणींना कधीसुद्धा घाबरू नका. भले त्यासनी शिव्या खाल्ला, जरा स्वतःला त्रास द्या, पण खचून जाऊ नका कधीच. यातून बाहेर कसं पडता येईल, आपण पुढं कसं जाता येईल याचा विचार करत राहा. आता तुम्हीच विचार करा, सकाळपासून मला किती ताप झाला असेल. पाण्याचा नंबर आहे माझा, कधी येईल सांगू शकत नाही. पण तेही भांडी पडल्या, याने चहाने केलेली भांडी पडतात. परत रात्रीची जेवलेली भांडी आहेत ती धुयाची आहेत. उठल्या हातरून काढलं, लोटून काढलं, मम्मीचं हातरून काढलं, मम्मीला दादा घासायला दिलं, तोंड धुयाला दिलं. परत मी तोंड धुतलेलं नाही, मी आहे असं अजून. तर हे सगळं करत मला पाणी भरायचं. आता केव्हा नंबर येईल, अचानक आला नंबर, उठायचं, पाणी भरायला जायचं. त्यावेळेला मला किती त्रास होत असेल. मग मी असं काय करतोय, जरा स्वतः चिडचिड होत्या, जरा आईच्या पंच्यावर राग निघते, जरा स्वतःवर निघते, कुठं भांड्यांच्यावर निघते. इकडं आपट, तिकडे ती भांडी धुताना आपट, भरताना आपट, हे कर पाय आपट होते सगळ्या गोष्टी. चहा आला, गरम चहा आला. हे वाटे सहित चहा घेऊन आलेलं हे गरमागरम. हे काय आणले
हे खाणार आहे चहा सगळं हाय काय बी गोड पडते काय अक्कलच नाही. चला चहा प्या. पाणी झाले वाटतं भरून बहुतेक. टायमात झालेला आहे नाश्ता आमचा. मी म्हणलं आता बोंबाल ते वाटतं चहाचं. आलो ना बाईक म्हणजे बटर राहिले आतच. मी आलो गडबडीने. पाणी बहुतेक भरून झाले. मला जायला पाहिजे पाणी भरून. चट्ट करून 1 मिनिट जर लेट झाला तर पाणी गेलं. परत 5-6 दिवस 8 दिवस पाणी आलं आणि पाणी भरलं भाव आलं. अगे गरम आहे की अर्धवट आहेस काय? ते चिमटा धर की डायरेक्ट बघून यायला कुठं धरल्यास? हो हा त्याला पाण्याचा नंबर आला आपला आत्ताच आलेला आहे. बोलावा सगळा नाश्ता ओके मी दिलाय. चिमटा दिलाय तरी बी ते भाऊण्याला धरून ओढायला लागले. आता भाजलं भिजलं. चिमट्याला तू भाऊण्याला धरलीस पहिला. असू दे भाजल्यावर परत मायनावर नका करत बसत्या. भाजलं कर. आज काय तुमचा भाऊ भांडी दूध बसणार नाही कारण बऱ्यापैकी आपण चकचकीत भांडी सगळी परवा धुवून ठेवल्यात. आता बाहेरनं जर पाईप निघाली तर असलं डोसकं फिरणारा सांगतो तुम्हाला. पण परवा त्या बाहेर जी पाईप निघालते की नाही त्याच्यामुळे डोकं फिरायला लागलेलं. चला सासरची कामं सगळी आवडल्यात. आता करायची माहेरची कामं. सासरची कामाचा विषय सांगतो तुम्हाला. धुणं भांडी पाणी भरणे लोटझाड करणे हातरून काढणे ही सगळी सासरची कामं आवडल्यात. आता माहेरचं काम काय आंघोळ करायचं नाश्ता करायचं झोपून टाकायचं. कामं सगळी आवडल्यात म्हणजे. तरी बी वैताग आला. तर 5 मिनिटं आता बसणार आहे. मॅडमला आमच्या झोपून टाकल्या निवा. मी जरा की नाही हे कुरकुरे खात बसलोय. एवढं खातो. पावसाचं काय वातावरण आहे पण अजून आलेलं नाही. बघूया काय काय होत्या. तुम्ही बी नाश्ता करून घ्या. त्यावर असंच जा तुम्ही आणि अनबॉक्सिंग करणार आहे 2 मिनिटात. एवढं खातो दाखवतो तुम्हाला. तर जास्त काय तुमचा वेळ घेत नाही मित्रांनो. हे मी परवा एका लाईव्हमध्ये बोलता बोललो होतो. काल मी उघडून बघितलेलं हे ते अनबॉक्सिंग तुम्हाला मी दाखवणार आहे. ले काय विसर खावणार डॉक्स तर आता फुटा बिटा तर ध्यान टन 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 ह्यात आहे टिक 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 ताम. तर ह्यात काय आहे अजून जर तुम्हाला काल नसत तर तावतो थांबा 1 मिनिट द्या. अजून एक जे पार्सल येणार आहे त्याचं अनबॉक्सिंग मी उद्या करणार कारण ते अजून आलेलं नाही. तर आपल्याला त्या ताईनं खास मला व्हिडिओ करायसाठी त्रास होते म्हणून मी बोललेलो व्हिडिओमध्ये का म्हणून तिनं पाठवलं गिम्बल विथ लाईट आहे. याला चार्जर एक आहे लाईट आहे आणि हे सपोर्टर एवढा भारी आहे कारण मी परवा बोललो होतो माझ्याकडे सेटअप बिटअप नाही आहे. जरा चुकलं तर माफ करा. तेच तिनं ऐकलेली आणि त्या सगळ्याचा विचार करूनच ताईनं आपल्यासाठी पाठवल्या. हे लाईट दाखवत थांबा तुम्हाला. हे बघा आणि याचा एवढा फरक पडतो याच्यात म्हणजे व्हिडिओ करताना एवढं डिटेलिंग येते. आणि समजा जर लाईट गेली असली अंधार जर असला हे लावला तर आता तुम्हाला कळतच असेल. तर हे बघा अचानक तुरंत 1 2 3 लाईट आहेत. हे एक आहे अशा 3 लाईट आहेत आपल्याकडं आणि एवढं प्रोडक्ट भारी आहे. मी काल वापरलं एक व्हिडिओ पण करून बघितला. तर शेवट म्हणजे शेवट प्रोडक्ट आपल्याला आलेला आहे. तर मी हे तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्हाला मी ह्याची लिंक किंवा ह्याची जी प्रॉडक्ट लिंक असते ना फ्लिपकार्ट किंवा कशावरून आले फ्लिपकार्टवरून आले त्याची लिंक जर पाहिजे असली तर तुम्हाला मी कॅप्शनमध्ये टाकतो. पण हे जे प्रॉडक्ट आहे तुम्हाला 1 मिनिट थांबा. मोबाईलला म्हणजे ह्याला बॅटरी सकट आहे तर कॅमेराची की नाही एक सेन्सर आहे. हे निघतोय पूर्ण हे निघते आणि हे आपण वापरू शकतोय ब्लूटूथ म्हणून. म्हणजे लांब जर असला तुम्ही समजा तुम्हाला कॅमेरा चालू करायचा असला तर हे एक बटन दिले याला. ते बटन याला कनेक्टेड आहे ते आपण वापरू शकतोय. त्याचा विषय कसा आहे काय मला माहीत नाही अजून एवढं काही आपण यूज केलेलं नाही आहे. पण आपण ट्राय करून बघूया थोड्याच वेळात. पण काय पण म्हणा ही एवढी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी आता की मी तुम्हाला काही सुद्धा सांगू शकतो. निघाणं का झाली चिकटून ठेवले का याला कसं काढते त्याला
निघाला. हे एकामेकाला धरून बसते दवी. चुकतो आपणा साथी हे असा विषय आहे आपल्याकडे आता. तर ह्याचा विषय काय मला माहीत नाही अजून. बहुतेक करून 1 मिनिट थांबा, ट्राय करून बघूया आपण काय विषय आहे. लाईट लावतो जरा. मी कसा दिसतोय सांगा लाईट लावल्यावर. चेहऱ्यावर लाईट पडली की एकदम म्हणजे टॉपचा विषय पण टॉपचा विषय आहे. हे मागं जायत नाही बहुतेक, स्टॉक एवढाच आहे. पण ह्याचा विषय नेमका काय मला अजून तर कळलेला नाही. पण आपण सर्च करून बघू. आई साहेबांचा फोन आपल्यापाशीच आहे. ब्लूटूथ वगैरे काय याला आहे का किंवा काय विषय याचा. आता याची किंमत काय आहे मी तुम्हाला कालच म्हटलेलं. थोडा किंमत काय सांगा नाही. बॅटरी किती आहे, 1200 mAh बॅटरी, एवढी मोठी आहे. आणि एक आपल्याकडे हे यूज मॅन्युअल पेपर आहे आणि हा त्याचा चार्जर आहे. मला तर लय आवडले कारण त्याची लाईट ही लाईट वार्म लाईट जी आहे की नाही ही शेवट आहे. नाव काय याचं, सेल्फी स्टिक नाही माहीत मला. याचा ब्लूटूथ कनेक्ट कसा होणार आहे याला. पण हे जे दिले 100% कशानं कसा वापरासाठीच असणार आहे. तर ह्याचं डिझाईन कसं आहे नव्हतं तुम्हाला. तर मॅन्युअल पेपरची काही गरज नाही आपल्याला. आता ही जी लाईट दिसायला तुम्हाला ही रिंग लाईट आपल्याकडे आहे. हो जर मागू व्यवस्थित आणि स्टेबल. अजून ही जी हाईट वाढते एवढीच नाही, हाईट अजून भरपूर वाढते. तर बघतो तुम्हाला अजून बाकीचं जे आपल्याकडे प्रॉडक्ट येणार आहेत. तर हे दिसते तुम्हाला काय आहे, सेल्फी स्टिक A60 हे मॉडेल आहे. तुम्ही जर हे सर्च केला फ्लिपकार्टला तर तुम्हाला एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने मिळून जाईल. इथे दिसते तुम्हाला ब्युटिफुल लाईट. आणि लाईट जी मला ही खूप लय आवडली आहे, लय म्हणजे लय. कारण यानं काल एक व्हिडिओ केला आहे मी, आज व्हिडिओ अपलोड केला आहे प्रमोशनचा, तो ह्याच्यावरच शूट केला आहे मी. आणि हे जे डिटेलिंग आहेत ॲल्युमिनियमचं ती पाईप आहे, ही जी पाईप आहे ती ॲल्युमिनियम आहे. बाकी सगळं ओकेमध्ये प्रॉडक्ट आहे. आणि हलका कॅरी करायला कुठेतरी शूटला जायला म्हटला तर 1 नंबर आहे. आणि दुसरी गोष्ट रिंग लाईट असल्यामुळं की नाही अंधारात घरात जर शूट करायचं असला तुम्हाला शेवट आहे. 2 तास मिनिमम बॅटरी जात्या. चार्जिंग टाईम 180 मिनिट आणि बॅटरी कॅपॅसिटी 1200 mAh आहे. त्यामुळं घरात तुम्हाला एक शूट करायचं असलं तर एवढं काही वेळ लागत नाही. 2-3 तास तर काही लागत नाहीत. आपण चालू बंद करूनच करणार आहे. त्यामुळं जर मागवायचं असेल तर तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या खाली लिंक देतोय, जावा पडदेशी मागवा. आणि दुसरं जे प्रॉडक्ट येणार आहे अजून यायचं आहे ते आले की तुम्हाला मी परत अनबॉक्सिंग करून दाखवतो. तर व्हिडिओ लय मोठा होणार आहे आजचा आपला, त्यामुळे इथेच थांबतो. भेटूया लवकरच व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या.